And the Congress has reacted to NCP leader Praful Patel's comment and they have downplayed the criticism by its ally. Congress ignored political dialogue and the price was paid by NCP. Plus the PM failed to counter the lies of the opposition. देखिए, मैंने नहीं सुना है डिटेल से उन्होंने किस संदर्भ में कहा है. In what context he has said this, I haven't seen his statement. Without seeing or without actually knowing what are the facts of the statement, it is very difficult for me to comment. मैंने उनका बयान नहीं देखा है, उनका बयान नहीं सुना है. बगैर उनका बयान सुने और डिटेल से जाने उस पर कोई टिप्पणी करना मैं नहीं समझता हूं कि उचित. Well, the trouble continues to mount for the Congress. The allies now increasingly disturbed, even as voices of dissent are being raised within. Post the poll debacle, the blame game has begun. The NCP pointing fingers at the Congress for the party's rout in the Lok Sabha elections. पण या मागील 5 वर्षामध्ये आपल्या विरोधकांनी एक मोहीम राबवली होती आणि ती मोहीम होती की यूपीएला कसंही करून बदनाम करायचं आणि त्यामध्ये ते यशस्वी ठरले. सातत्यानं 5 वर्ष देशमध्ये चालवणारे जे आपले राज्यकर्ते आहे ते भ्रष्टाचारी आहे, त्यांनी देश लुटला आहे, देशाचा म्हणजे सत्यानाश केला आहे. अशा पद्धतीचा एक वातावरण देशामध्ये तयार करण्यामध्ये ते यशस्वी झाले. आणि दुर्दैवाने मी मागेही बोललो होतो, आजही मी परत सांगत आहे, साहेबांना मी सारखं माझे विचार मी मांडत असतो की आपण एक सरकार म्हणून आणि विशेष करून सरकारमध्ये असलेला प्रमुख जे घटक आहे ते काँग्रेस पक्ष आहे, त्यांनी हा एक अपप्रचाराचा व्यवस्थित मुकाबला केला नाही. पंतप्रधान असो, बाकीचे काँग्रेसचे नेते असो, त्यांची प्रमुख जबाबदारी होती. आणि काँग्रेसच्या आमच्या जे मित्र त्यांनी हे कधी विचार केला नाही की हा पक्ष फक्त काँग्रेस पक्षाची सरकार नाही, ही सरकार सर्व घटकांची यूपीएची सरकार आहे.